यांना मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण आमच्या या विद्यार्थ्यांना आम्हा सर्वांना प्रवचन रूपी आशीर्वाद देण्यासाठी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे। आदरणीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महाराज तसेच सर्व विद्यार्थी यांना विनंती लगेच कृपया आपण या ठिकाणी येऊन बसायचं आहे। संदीप महाराज यांनी लगेच माईकशी संपर्क साधायचा आहे। आदरणीय महाराजांनी आपल्याला बोलवलंय। संदीप महाराज सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत। गुरु महाराजांचे स्वागत। आदरणीय महाराजांना मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। परमपूज्य श्री प्रवीण ऋषी महाराज यांचं गुरुपूजन सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आज आपल्या श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय व गोशाळा तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा या ठिकाणी उपाध्याय अरहम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषी महाराज त्याचप्रमाणे मधुर गायक परमपूज्य श्री तीर्थेश ऋषी महाराज आपल्या संस्थेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य अनाथांची माऊली आदरणीय रामेश्वरजी महाराज पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच या ठिकाणी संभाजीनगरचे माजी महापौर प्रशांतजी देसरडा त्याचप्रमाणे घोडेगावचे सरपंच तथा बीजेपीचे तालुका अध्यक्ष नेवासा बीजेपीचे तालुका अध्यक्ष सचिनजी देसरडा यांनी देखील या ठिकाणी गुरु महाराजांचं आशीर्वाद त्यांनी घेतलेले आहेत। आदरणीय उपाध्याय परमपूज्य श्री प्रवीण ऋषी महाराज यांचा या ठिकाणी आपण थोडक्यात परिचय जाणून घेऊया। गुरु महाराज
यांनी दीक्षा घेऊन त्यांना 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अरमविजा या उपक्रमाच्या माध्यमातून समाज परिवार राष्ट्राच्या समृद्धीसाठी ते नैतिक मूल्याचे शिक्षण या ठिकाणी सर्व भारतभर देण्याचं काम करतात. आतापर्यंत गुरु महाराजांनी 1.25 लाख पेक्षा अधिक पायी प्रवास त्यांनी संपूर्ण भारतभर केलेला आहे. त्यांचं मूळगाव घोडेगाव, जिल्हा अहिल्यादेवीनगर हे असून महाराजांचे गुरु आचार्य सम्राट राष्ट्रसंत परमपूज्य आनंद ऋषी महाराज यांचे ते सुशिष्य आहेत. आदरणीय गुरु महाराजांचा मागील चातुर्मास संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला होता आणि गुरु महाराजांच्या दर्शनाचा लाभ आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्यासह लाखो भक्तांनी त्यांच्या दर्शनाचा लाभ त्या ठिकाणी घेतला होता. त्यांचे ऋषी प्रवीण या नावाचे YouTube चॅनल असून त्यावर त्यांची प्रवचने ही समाजासाठी निश्चितच मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणादायी असे आहेत. परिवार एकता, सामाजिक एकता, शाकाहार आणि प्राणीरक्षा हे त्यांचे आवडते विषय आहेत. अशा या आदरणीय गुरु महाराजांचं आपण या ठिकाणी माऊली वारकरी संस्थेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आपल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली आदरणीय महाराजांनी 2007 साली या गुरुकुल आश्रमाची स्थापना केली. कुडाच्या भिंतीमध्ये स्थापना झालेल्या या गुरुकुल आश्रमाचा आज वटवृक्ष आपण होताना पाहत आहोत. आज घडीला या संस्थेमध्ये एकूण 300 पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असून त्यामध्ये 92 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आई वडील नाही. अशा या आई वडील नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपले गुरुवर्य अनाथांची माऊली 1 रुपया न घेता त्यांचं संगोपन या ठिकाणी करत असतात. अशा या आदरणीय महाराजांना या ठिकाणी विनंती करतो की गुरुवर्य आदरणीय प्रवीण ऋषी महाराज यांचे ज्ञानेश्वरी देऊन आपण या ठिकाणी त्यांचं पूजन करावं. ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भगवत गीता देऊन अनाथांची माऊली गुरुवर्य रामेश्वरजी महाराज पवार आदरणीय प्रवीण ऋषी महाराज परमपूज्य प्रवीण ऋषी महाराज यांचं पूजन या ठिकाणी करत आहेत. त्यानंतर मधुर गायक परमपूज्य श्री तीर्थेश ऋषी महाराज यांचंही या ठिकाणी पूजन आदरणीय महाराज हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय सुंदर असा हा सोहळा आणि गुरुवर्यांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अधिक वेळ न घेता मी परमपूज्य श्री प्रवीण ऋषी महाराज यांना विनंती करतो की कृपया आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी प्रवचन रूपी आशीर्वाद द्यावे. आपण अनाथांची माऊली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जीवनाची वाटचाल करत आहोत. निश्चित त्यांच्याकडून भेटलेल्या संस्काराने परमात्म्याच्या आशीर्वादानं आपलं जीवन संस्कारिक बनणार आहे आणि ह्या संस्काराचा सुगंध सुदूर आसमंतात दरवळला गेला पाहिजे. बाकी कुठलीच गोष्ट ही शाश्वत राहणार नाही जेवढे तुमचे संस्कार देश आणि दुनियाला बाकी सगळ्या गोष्टी इथल्या इथं राहतील, पण इथून घेतलेलं शिक्षण, इथून घेतलेले संस्कार
ज्यावेळेस तुम्ही ह्या घरट्यातून दुनियाच्या आकाशात मुक्त विचरण करतात, त्यावेळेस हे संस्कार दुनिया पाहीन आणि त्याच वेळेस त्यांना खरा अर्थ कळन आणि तुम्हाला पण तुमची सार्थकता जाणवन की आपण आपले जीवनातले अनमोल वर्ष इथं घातलेले. एक छोटंसं भजन, भक्तिगीत, भावगीत तुम्ही पण माझ्यासोबत गुणगुणा. तुम्ही ऐकला असन, नाहीतर मी एक लाईन डबल म्हणीन, मग माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न. ठीक आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवन पाव्यातला सूर जैसा, पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जिजुरी जिजुनी स्वतः चंदनासम, झिजुनी स्वतः चंदनासम दुसऱ्यास मधुगंध द्यावा. झिजुनी स्वतः चंदनासम दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या छाया करी वृक्ष काया, संदेश त्याचा घ्यावा. छाया करी वृक्ष काया, संदेश त्याचा घ्यावा. करी दूर अंधार ज्योती, भावार्थ त्याचा कळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. आनंद या जीवनात सुगंधा परी दरवळावा. आनंद या वाहते निरंतर ही सरिता, रीता न ठेवी कोणाला. वाहते निरंतर ही सरिता,
रीता न ठेवी कोणाला, गीता सांगे तुझला, नसावी अपेक्षा मनाला, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा, आनंद या परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा, ओठातुनी ओघळावा, पाव्यातला सूर जैसा, ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा, आनंद या नेत्रेश. आज ह्या प्रांगणात आल्यानंतर आनंदित आल्यासारखा आनंद अनुभवतोय मी. माऊलीने जे काम हातामध्ये घेतलं आहे, ने कीर्तन करणं आणि कीर्तन जगणं ह्याच्यात जे अंतर असतं ते माऊलीने आपल्या आचरणाने स्पष्टपणे केलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, गोष्ट आवडेल ना तुम्हाला? फार पूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस लहान लहान राज्य असायचे. एका राज्याचं प्रतिनिधी मंडळ दुसऱ्या राज्यामध्ये राजाला भेटायला गेलं. प्रतिनिधी मंडळ तिथे गेल्यानंतर त्याच्या मंत्री पण होता, बाकी लोक पण होते. समोरच्या राजाने विचारलं, माझं राज्य कसं आहे आणि तुझ्या राज्याचं राज्य कसं आहे? प्रश्न कळला ना? माझं राज्य कसं आहे आणि तुम्ही ज्या राज्याकडून आलेला आहात त्या राज्याचं राज्य कसं आहे? फार अवघड प्रश्न होता, पण सोपं उत्तर दिलं. तुमचं राज्य पौर्णिमेच्या चंद्रमासारखं आहे. कसं आहे? पौर्णिमेचा चंद्रमा पाहिला ना तुम्ही? कसा मोठा असतो, कसा सुंदर असतो, कसा प्रकाश असतो त्याचा. आणि आमच्या राज्याचे जे राज्य आहे ते द्वितीयेच्या चंद्रमासारखं आहे. काल द्वितीय होती ना, बीजेच्या चंद्रमासारखं आहे. राजा ऐकून फार प्रसन्न झाला. कुठं बीजेचा चंद्रमा भेट सकते आप लोग? कुठं बीजेचा चंद्रमा आणि कुठं पुनवेचा चंद्रमा. म्हणजे माझं राज्य त्यांच्या राज्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. राजा फार खुश झाला ऐकून. पण त्या मंत्र्याच्या बरोबर जे लोक गेलते ना, त्यांना वाटलं की यांनी आपल्या राजाची अवहेलना केली आहे, अपमान केला आहे. स्वतःच्या राजाच्या राज्याला बीजेच्या चंद्रमासारखं सांगितलं आणि आपल्या शेजारच्या राज्याला पौर्णिमेच्या सारखं सांगितलं. तिथं काही बोलू शकले नाही. पण तिथून आल्यानंतर आपल्या राजाला सांगितलं त्यांनी फार मोठा अपमान केला आपला. दुसऱ्याच्या दरबारी जाऊन तुमचा अपमान केला. त्याच्याला काय बोलला?
सांगितलं की तुमच्या राज्याचं मूल्यांकन इतकं लहान केलं, इतकं लहान केलं, इतकं लहान केलं, आणि त्यांच्या राज्याला एवढं मोठं सांगितलं. काय सांगितलं? म्हणलं त्यांच्या राज्याला सांगितलं की पौर्णिमेचा चंद्रमा, आणि तुम्हाला सांगितलं विजेचा चंद्रमा. राजाच्या सुद्धा लक्षात गोष्ट नाही आली. राजाला पण राग आला. माझा एवढा अपमान, माझी नोकरी करतो, माझी चाकरी करतो, माझ्याकडून पगार घेतो, सगळं सुख माझ्याकडून घेतो, आणि दुसऱ्या समोर जाऊन माझा अपमान करतो. मंत्री उठून उभा राहिला. लक्षात देऊ ना, मंत्री उठून उभा राहिला. तुमच्याकरता सांगतो बरं का, तुम्हाला जे बाहेरचं विश्व दिसतं ना, तुम्हाला दिसतं गाड्या जातात, लोक गाड्यातून येतात, आपल्याकडे काहीच नाही आहे ना. दुसऱ्याची मुलं कसे मजेत राहतात, कसं लक्झरीमध्ये राहतात, आपल्याकडे काहीच नाही आहे. मनात दुखतं ना, कुठे टोचतं. पण लक्षात ठेवा, तुम्ही विजेचे चंद्रमा आहात. विजेचे चंद्रमाची कोर असते ना, द्वितीयेचे चंद्रमाची कोर किती लहान असते, त्याच्याकडे काहीच नसतं, पण त्याच्यामध्ये एक क्षमता असते, त्याच्यामध्ये एक सामर्थ्य असतं. निरंतर वाढत जायचं, कलेने वाढत जायचं. आणि पौर्णिमेच्या चंद्रमाचा दुसरा दिवस कसा असतो? उतरती कळा. तुमची कळा कशी आहे? चढती कळा. आणि पौर्णिमेची चंद्रमाची कळा कशी आहे? उतरती कळा. उतरता 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 एक दिवशी तो चंद्रमा दिसणार सुद्धा, आणि द्वितीयेचा चंद्रमा कलेने वाढत जाणार, आणि 14 दिवसामध्ये संपूर्ण बनणार. त्या मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून राजाला सांगितलं की तुम्ही समजून घ्या, त्यांचं राज्य आता उतरतीला लागणार आहे, आणि तुमचं राज्य चढत जाणार आहे. कोणाचं राज्य चढत जाणार आहे? कोणाचं? तुमचं. कोणाचं? तुमचं. तुमचं म्हणजे माझं. कोणाचं? मी तुमचं म्हणतो म्हणजे कोणाचं आहे? हां, तुमचं आहे. तुम्ही आज कसे आहात? विजेच्या चंद्रमेच्या कोरेसारखं है ना. मी तुम्हाला विजेचा चंद्रमा म्हणतोय, पण तुम्हाला माहीत आहे निश्चयाचा महामेरू, सकळ जनाशी आधारू, असं ज्याचं वर्णन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांनी आपल्या राजमुद्रेवर आपल्या राज्याचं एक वाक्य लिहिलं होतं, प्रतिपद चंद्र रेव रेखैव. जसा प्रथमेचा चंद्रमा असतो तो दिसत नाही, पण तिथूनच पौर्णिमाची सुरुवात होत असते. तुम्ही फार सौभाग्यशाली आहात, फार पुण्यशाली आहात. का बरं? तुमच्याकडे कोणतं भविष्य? तुमच्याकडं निरंतर वाढत जायचं, निरंतर वाढत जायचं. आम्ही ज्यांना फॉलो करतो त्या भगवंतांचं नाव आहे वर्धमान. काय नाव आहे? वर्धमान भगवान महावीर है ना. वर्धमानचा अर्थ काय होतं माहिती मला? जो निरंतर वृद्धिंगत होत जातो, वाढत जातो, वाढत जातो. तुम्हाला सुद्धा काय बनायचं आहे? वर्धमान बनायचं. काय बनायचं आहे? निरंतर वाढत जायचं आहे. पाठीमागं पाहायचंच नाही. संगोपन तुमचं चांगलं चाललं आहे. तुम्हाला ज्या हे वयामध्ये भेटतंय ते बाहेरच्याला भेटतंय का? तुम्हाला ज्ञानेश्वरी भेटते, तुम्हाला गीता भेटते, तुम्हाला संगीत भेटतंय, शुद्ध वातावरण भेटतंय. फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण सुद्धा कोणासारखं व्हायचं? माऊलीसारखं व्हायचं. कोणासारखं व्हायचं? बोला. कोणासारखं व्हायचं? जशी माऊलीने सगळ्याला सावली केली ना, तशी तुम्ही सुद्धा सगळं करता काय करायचं? सावली बनायचं.
कोणाही करता ऊन बनून जगू नका. उन्हाळ्यात ऊन चांगलं वाटतं का? काय चांगलं वाटतं? सावली. कशाची सावली? कोणत्या झाडाची? बाभळीच्या झाडाची? बाभळीच्या झाडाची, वडाची, पिंपळाची, आंब्याची, यांची सावली. तुम्ही कोणाची सावली बनणार? बाभळीची सावली बनणार? कोणाची सावली बनायची आपल्याला? आंब्याची सावली बनायची, वडाची सावली बनायची, पिंपळाची सावली बनायची, की ज्याच्यासमोर येऊन ज्याच्या खाली येऊन सगळ्याला गारवा भेटेल. माऊलीने कसं आपलं जीवन तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला दुसरे उदाहरण द्यायची आवश्यकता नाही. सगळं जीवन त्यांनी तुमच्याकरता अर्पण केलेलं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची ओळखावा संत तोची जाणावा. जो दुःखिताचं दुःख जाणतो आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच देव म्हणायचं, त्याला संत म्हणायचं. आज इथं येऊन फार चांगलं वाटलं. तुम्हाला इथं बागडताना पाहिलं, पण कोणाला मी भांडताना नाही पाहिलं. इथं तुम्ही भांडता की नाही भांडत तरी? हां हां की आज आम्ही आलो म्हणूनही भांडला तुम्ही? रोज भांडता का? खरंच ना? तुमचे शिक्षक तुमच्यावर रागवतात की नाही रागवत? शिक्षक तुमच्यावर राग करता की नाही करत? हां शिक्षक तुमचे, टीचर तुमचे, सर तुमच्यावर क्रोध करतात की नाही करत? हां करतात आहे ना? कधी करतात? कुठंतरी आपण चूक केल्यानंतर करतात आहे ना? जर आपण चूक नाही केली तर? चूक नाही केली तर लक्षात ठेवा, ते तुम्हाला शिक्षा ह्याच्याकरता करतात की तुम्ही तुमच्यामध्ये सुधार केला पाहिजे. सुधारणारे माणसं भेटणं फार अवघड असतात. शरीराचे डॉक्टर कधीही भेटतील तुम्हाला, मनाचे डॉक्टर ह्या वयामध्ये तुम्हाला भेटलेत, त्या डॉक्टरचा पुरा उपयोग करून घ्या. असं आपलं मन बनवा, असं आपलं मन बनवा की कधी मन तुमचं आजारी पडायला नको आहे. मन निरंतर प्रसन्न ठेवा. गोष्ट लक्षात राहील ना तुम्हाला? तर ही कसं आहे सगळं? बीजेचा चंद्रमा कसा आहे? पुढं काय आहे? पौर्णिमा आहे. मग पौर्णिमेच्या चंद्राच्या समोर काय आहे? अमावस्या आहे. आपल्याकडं काय आहे? पौर्णिमेचं चंद्राकडे जायचं आहे. अशीच तुमची वाटचाल निरंतर पुढं होत राहो. माऊली काल्याच्या कीर्तनाला जाऊन आलेले आहेत. त्यांची इच्छा होती, माझीसुद्धा इच्छा होती त्यांना भेटायची, पाहायची की असं काम कोणी उभारलं, कसं उभारलं. सोपं नाही का? एवढ्या सगळ्या व्यवस्था निर्माण करायचं आणि स्वतः करता. आता महाराजांनी सांगितलं ना भजनामध्ये, जिजूनी स्वतः चंदनासम. कोणासारखं? चंदनासम. दुसऱ्यास सुगंध द्यावा. असं जीवन माऊली जगत आहेत. तुम्ही पण असं जीवन जगण्याचा संकल्प करा. इथून बाहेर गेल्यानंतर सुद्धा इथालचे संस्कार सोडून जाऊ नका. मोठे झाल्यानंतर तर तुम्हाला पुढं जायचंच आहे, पण पुढं जाताना इथालची जे संस्काराची शिदोरी तुम्हाला भेटलेली आहे ती शिदोरी शेवटपर्यंत सांभाळून ठेवा. ही शिदोरी तुम्हाला बाहेर भेटणार. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्लिश भेटेल, पण हे संस्कार शिदोरी नाही भेटणार. मोठ्या शाळेमध्ये जाताल सगळं काही भेटेल, पण हे संस्कार तिथे भेटणार नाही. ना सगळ्यात जास्त मानवा कशाचा आहे? तो संस्काराचा आहे. म्हणून तुम्ही संस्काराने समृद्ध बनलात तर तुमचं जीवन असं समृद्ध राहील. तुमच्या भविष्याविषयी फार चांगल्या मनामध्ये भावना ठेवतो आणि तुमच्या ह्या संस्थेची वाटचाल आज जे रूप माझ्यासमोर आहे ते कसं आहे?
बीजेच्या चंद्रमाचा आहे. असे काम नेहमी वाढत जावो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून विराम घेतो. ओम अर्हं. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय गुरु महाराज. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण या संस्थेला या ठिकाणी शुभ आशीर्वाद दिलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे आभार या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य अनाथांची माऊली भागवताचार्य प्रसिद्ध रामायणाचार्य आदरणीय रामेश्वरजी महाराज पवार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेव दया करके मुझको अपना देना हम शरण पड़े तेरे चरणों में जगा देना. या युक्तीप्रमाणे आज आमच्या इथे साक्षात भगवंताचं आगमन झालंय. आनंदाला पारावार नाही आमच्या की साक्षात भगवंताचं स्वरूप आज आमच्या या माऊली वारकरी गुरुकुल आश्रमामध्ये आले आहेत. पूजनीय परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज, त्यांच्यासोबत आमचे सुंदर गायक असणारे आमचे श्री भक्तिपरायण तीर्थेशजी महाराज गोड आवाजाने मंत्रमुग्ध करून टाकलं. तीर्थेशजी बाबांनी मन भरून येत होतं तुम्ही जेव्हा गात होतात. आणि बाबांनी प्रवचनामध्ये सांगितलंय की तुम्ही बीजेच्या कशासारखे आहात, चंद्रासारखे आहात. आणि बीजेचा चंद्र हळूहळू वाढत जाऊन पौर्णिमेला मोठा होतो. तसं तुम्ही हळूहळू मोठे व्हायचंय आणि इथले संस्कार विसरायचे नाही. मी तर म्हणतो बाबा संस्कार विसरायचा विषयच येत नाही. जिथे तुमच्यासारख्या साधू संतांचे आशीर्वाद या लेकरांना लाभलेत मग तो लेकरू व्हायलाच कसा जाईल याची सुद्धा मला तर शाश्वती आहे की त्या लेकराला तुमच्यासारखे संतांचे आशीर्वाद लाभलेत. आणि म्हणून ते आज सणात सुद्धा झाले. अनाथ न राहता ते सणात सुद्धा झालेत. आणि वेळोवेळी आमच्यावरती कृपा करत राहत जा, आशीर्वाद देत राहत जा. ही दोन्ही गुरुदेवांचरणी ऋषी प्रवीण ऋषीजी महाराजांच्या चरणी विनंती करतो. आणि असंच योग आम्हाला कायमस्वरूपी घडू द्यावा ही माऊली चरणी प्रार्थना करतो. महाराजांसोबत आलेली सर्व मंडळी असेल, आमच्या दिदी वगैरे सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि कधी येता जाता बाबांनी लेकरांवरती कृपा आशीर्वाद राहून देत जा एवढी विनंती करतो. थांबतो. पुनश्च एकदा धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. बाबांनी प्रसाद म्हणून सर्वांना प्रसाद आणलेला आहे.
अशाच आनंदात राहा. दर्शन घ्या आणि लोक त्याचा विचार घ्या. कुंडली